नमस्कार कुक्कुटपालक बांधवांनो, मी उदय लॉर्ड रायझिंग स्टार परभणी यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कुक्कुटपालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कुक्कुटपालक बांधवांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर कडक उन्हापासून या उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबडीचं करायचं असेल या ठिकाणी 100% संरक्षण, तर गावरान कोंबडीच्या शेडमध्ये हा बदल आपल्या सर्वांना या ठिकाणी 100% करावाच लागणार। मग असा कोणता तो बदल की जो शेड मध्ये केल्यानंतर या कडक उन्हापासून या उन्हाळ्या 100% आपल्या गावरान कोंबडीचं होणार या ठिकाणी संरक्षण। आणि हा बदल करत असताना आपल्याला या ठिकाणी किती खर्च येऊ शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा। राहिला असेल आपल्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचं या ठिकाणी सबस्क्राइब करायचं, तर सर्व कुक्कुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनम्र विनंती करतो की सर्व कुक्कुटपालक बांधवांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। जर आपणही मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्यत्वाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत व नियमित मिळत राहतो। बघा कुक्कुटपालक बांधवांनो, तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ जर कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबड्यांचं या उन्हाळ्यात करायचं असेल 100% संरक्षण, तर कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी आपल्यापाशी असणाऱ्या शेडमध्ये उन्हाळा सुरू होण्यापूर्वी, उन्हाच्या तीव्र झळा सुरू होण्यापूर्वी हा बदल करावा लागेल। जर हा बदल आपण सर्वांनी केला तर 100% कडक उन्हापासून या उन्हाळ्यात आपल्या सर्व कोंबड्यांचं होणार संरक्षण व उन्हामुळे आपली एकही कोंबडी, एकही पटडी, एकही पिल्लू दगावणार नाही। मग असा कोणता तो बदल आहे की जो बदल शेड मध्ये केल्याने आपल्या गावरान कोंबडीचं उन्हापासून होणार 100% संरक्षण? आणि हा जो उपाय आहे, हा जो बदल आहे, तो करण्यासाठी एकंदर किती खर्च येऊ शकतो या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। कुक्कुटपालक बांधवांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईलच तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आजवर या गावरान कुक्कुटपालनात कुणी सांगणार नव्हतं, कुणी शिकवणार नव्हतं, कुणी समजावणार नव्हतं। अहो, कुणी नव्हतं म्हणून मी असायला नाही पाहिजे का? तर याचाच विचार करून या ठिकाणी आता गावरान कुक्कुटपालनात सांगणार मी, समजावणार मी, शिकवणार मी आणि माझी टीम याच्या माध्यमातून उत्पादनापासून विक्रीपर्यंत एक असं सखोल
मार्गदर्शन, विस्तृत मार्गदर्शन आपल्याला मिळेल की ज्याच्यामुळे गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून अजिबात आपल्याला कुणीच वंचित करू शकणार नाही। अशा परिस्थितीमध्ये मग आमची असणारी संकल्पना म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंगची असणारी पार्श्वभूमी काय, कशा पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करतो 2 मिनिटात सांगतो। बघा मित्रांनो, दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो। याच्यामध्ये पहिल्यांदा एक लेक्चर असते, त्याच्यानंतर वेदर बुलेटिन, पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यावर कसा परिणाम होणार व याच्यापासून कोंबड्यांचा कशा बचाव करायचा व सरते शेवटी आठवडाभरात तुमच्या मनात निर्माण झालेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सेगमेंट नंबर 3 मध्ये दिले जाते, म्हणजे एकही प्रश्न शिल्लक ठेवला जात नाही। तुम्ही म्हणाल सर मग इतर दिवशी निर्माण झालेल्या प्रश्नांचं काय, आम्हाला तात्काळ या ठिकाणी सुविधा पाहिजे, सपोर्ट पाहिजे। याच्यासाठी सुद्धा विचार करून आम्ही निर्णय घेतलाय की दुपारी 3 ते 8 च्या दरम्यान कॉलिंग नंबर 84 21 82 62 62 वर आपण कॉल करून लखन सरांना प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकतात। याच्यामुळे रायझिंग स्टार परभणीची ही टीम आपल्या सोबत अहोरात्र या ठिकाणी असणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन मिळेल, ज्यामुळे या व्यवसायाला तुम्ही करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकताल। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही उद्दिष्ट ठेवून काम करत असतो। आमची मुख्य असणारी उद्दिष्टे प्रथम समजून घ्या। आमची मुख्य उद्दिष्टे एकूण या ठिकाणी आहेत 5। पहिलं उद्दिष्ट म्हणजे आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांचा 80% खाद्य खर्च कमी व्हावा, जो कमी करण्यास आम्ही पुरेपूर मदत करणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्दिष्ट रूपाने हॅचरी जी आहे त्या हॅचरीतून जास्तीत जास्त पिल्ले कसे निघतील, या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाईल। त्याचबरोबर मित्रांनो, बदलणाऱ्या वातावरणामध्ये आपली गावरान कोंबडी, आपल्या गावरान कोंबडीचे पिल्ल ही आजारी पडायला नको, याच्यासाठी लसीकरण कधी करायचं याबद्दल मार्गदर्शन। लसीकरण करून सुद्धा आपली गावरान कोंबडी, आपले गावरान पिल्ले जर आजारी पडत असतील तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता उपाय करायचा, कोणता औषध द्यायचं की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचा व पिल्लांचा मृत्यूदर 100% आपण कमी करण्यात होऊ यशस्वी। त्याचबरोबर मित्रांनो, जर पुढच्या घटकाचा या ठिकाणी आपण विचार केला तर घटक नंबर 4, याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या गावरान कोंबडीचं संरक्षण करण्यासाठी एक आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा। अशा पार्श्वभूमीवर मित्रांनो हा आदर्श आणि मजबूत शेड असा असावा की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं उन्हाळ्यात उन्हापासून, हिवाळ्यात थंडीपासून, पावसाळ्यात पावसापासून व एरवी अवकाळी पाऊस व गारपिटीपासून, सोबत जंगली पशु पक्षी प्राणी यांच्यापासून संरक्षण व्हावं। याच्यासाठी हा आदर्श शेड मजबूत असायला पाहिजे। हा मजबूत शेड कसा तयार करायचा, हा शेड तयार करत असताना कमीत कमी खर्च कसा होईल, कमीत कमी भांडवल कसं लागेल, कमीत कमी जागा कशी लागेल व यानुसार पुरेपूर काटकसर करून आम्ही आपला असणारा शेडचा खर्च कमी करू, जागा कमी वापरण्यात त्या ठिकाणी घेऊ, ज्याच्यामुळे तुमचं सर्व प्रकारे होईल या ठिकाणी भलं। त्याचबरोबर मित्रांनो, सरते शेवटी जर आपण या ठिकाणी विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल। आपली गावरान कोंबडी, आपला गावरान कोंबडा, आपल्या गावरान कोंबडीचे पिल्ल आणि गावरान कोंबडीची अंड यांची मार्केटिंग करण्याची ही समस्या, याचं समाधान व याचं सोल्युशन म्हणून आता ही मार्केटिंग कधी करायची, कुठं करायची, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन। म्हणजे या ठिकाणी फीड मॅनेजमेंट, वॅक्सिन मॅनेजमेंट, शेड मॅनेजमेंट, हॅचरी मॅनेजमेंट आणि सरते शेवटी मार्केटिंग मॅनेजमेंट, या 5 तत्वावरती आम्ही काम करतो, म्हणजे तुमचा एकही प्रश्न शिल्लक ठेवत नाहीत। याच्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीच वंचित करू शकणार नाही, जर आपण आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झालात तर। मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा, या ठिकाणी लखन सरांना कॉल करा, ज्यांचा क्रमांक आहे 84 21 82 62 62। जसा आपण लखन सरांना कॉल केला, लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे। मग लखन सर आपल्याला या ठिकाणी म्हणतील की जर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा। एवढी माहिती पाठवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लखन सर माझा फोन पे, गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील। बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा।
अहो एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल व सविस्तर मार्गदर्शन आपणास मिळेल, या मार्गदर्शनामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कधीही कुणीही आपल्याला वंचित करू शकणार नाही. खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन, कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील. यासाठी करा एक कॉल लखन सरांना. नंबर आहे 84 21 82 62 62. अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही, कारण एका अचूक मार्गदर्शकाशिवाय कोणत्याही व्यवसायात नफा प्राप्त करणं कठीण आहे. संधी जर घरापाशी आली आहे तर तिला चान्स द्या आणि एकदा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा, हीच आपणास कळकळीची विनंती. तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी उन्हाळा सुरू होते. कडक उन्हाची तीव्रता आठवून तर बघा, मागच्या उन्हाळ्यात काय झालं. आपल्या शेडची व्यवस्थित डागडुजी नव्हती म्हणून त्या ठिकाणी उष्ण असणाऱ्या या लाटा ज्या होत्या, वाफा ज्या होत्या, त्या ठिकाणी कडाक्याच्या या असणाऱ्या उन्हामध्ये खूप मोठं अडचणीचं साम्राज्य निर्माण करून होत्या. या असणाऱ्या झळांमुळे आपल्या गावरान कोंबडीला हा उष्मा सहन होऊ शकला नाही. आपल्या कित्येक गावरान कोंबड्या, कित्येक गावरान पिल्ले, कित्येक गावरान कोंबडे या झळा सहन करू शकले नाही आणि गतप्राण झाले. मग मागच्या वर्षी जे झालं ते इतिहास जरी झालं तरी इतिहास प्रत्येक वेळी शिकवतो, भूतकाळ शिकवत असतो. शिकण्याची जर इच्छा आपली असेल तर तुम्हाला असे 4-5 बदल सांगणारे शेडमध्ये की जे बदल केल्यामुळं तुम्हाला तुमच्या गावरान कोंबडीला या उष्णताच्या ज्या झळा मागच्या वर्षी लागल्या ते यंदा लागताना दिसणार नाहीत आणि आपल्या फार्मचा मृत्यूदर या उन्हाळ्यात 100% असणार मित्रांनो, 000. मग याच्यासाठी काय करायचे, खर्च किती येणार तुमच्यासाठी, आनंदाची वार्ता, कष्ट थोडे लागतील पण खर्च असणारे 0. म्हणजे माझा जो प्रोजेक्ट आहे, माझा जो अभ्यास आहे, माझं जे अध्ययन आहे ते मी उपयोगात आणून तुमच्या समोर हा सपोर्टिव्ह प्रोजेक्ट सादर करतो, ज्यामुळे तुम्हाला 0 रुपयात या कडाक्याच्या असणाऱ्या उन्हाच्या झळांपासून आपल्या गावरान कोंबडीचं संरक्षण करता येईल, फक्त हा शेडमध्ये आमूलाग्र बदल करून. बदल समजावून सांगतो. आपल्याला काय करायचं मित्रांनो, जो आपला शेड आहे समजा, तर आपल्या शेडमध्ये आपला आता कुणाचा शेड हा या ठिकाणी टीनच्या पत्राचा आहे, कुणाचा सिमेंटच्या पत्राचा आहे, काही पण असू द्या, मला घेणं नाही देणं नाही, काय नाही. एक पत्राचा शेड आहे किंवा कोणतं पण एक साईड आहे, स्लॅब असलं तरी हरकत नाही. काय करायचे आपल्याला या ठिकाणी आतल्या साईडनं जो शेड आहे त्याला काय करायचं, हे समजा शेडची बाजू, ह्याला काय कलर पेंट मारायचं. कलर कोणता मारायचा आहे, तर हा कलर मारायचा आहे पांढरा. तुम्ही म्हणत असाल सर माझ्या घराला कलर नाही हो, तर मी या ठिकाणी शेडच्या आतमधून कशाला कलर मारत बसू, खर्चात कशाला पडेल, अहो चुना मारून टाका. याचा फायदा सांगतो. ज्या वेळेस आपला सिमेंटचा पत्रा तापतो, ज्या वेळेस आपला असणारा टीनचा पत्रा तापतो, त्यावेळेस तो पूर्ण उष्णता शेडच्या आतमध्ये फेकतो. पण जर आतमधून पांढरा कलर दिलेला असेल तर ही उष्णता शेडच्या आतमध्ये येऊ शकत नाही. एवढा चुना मारल्यानं, हा कलर मारल्यानं तुम्हाला सांगतो 3 ते 4 डिग्री सेल्सिअस उन्हाचा दाह कमी होतो. उष्णता जी आहे ती कमी होते, तापमान कमी होते आणि आपलं ह्या ठिकाणी होणारं हातोनात नुकसान 100% टाळले जाऊन आपला होतो फायदा. हा पहिला बदल लक्षात आला. शेडच्या आतमधून पत्र्याला कलर मारायचा आहे पांढरा, फक्त वरच्या बाजूला पण आतून. दुसरा बदल लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचे, आपण चहू बाजूंनी ताडपत्री आली, जिकडून भिंत तिकडून सोडून द्या. तर त्या ताडपत्रीला काय करायचे, वरी टाकून द्यायचे उन्हाळ्यामध्ये. हां, अवकाळी पाऊस आला किंवा गारपीट झाली तर त्याला खाली घेऊ शकतो आपण, पण हवा खेळती कशी राहील याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचे. हवा खेळती राहिली तर आतमध्ये तयार होणारा अमोनिया वगैरे बाहेर निघून जाईल. तुम्ही एक प्रश्न उपस्थित कराल की सर आम्ही जर या ठिकाणी ताडपत्रीवर झाकून ठेवली तर हवा खेळती राहील म्हणून ताडपत्रीमुळे होणारी गरमी तर कमी होईल, पण सर त्या उन्हाच्या जळायत उष्णता तर आतमध्ये चालली ना, कोंबड्यांना त्रास होईल ना. तर नाही होणार. कसा नाही होणार ते सांगतो. काय करायचे, मग आपला जो शेड आहे समजा, तर शेडच्या बाहेरून काय करायचं, आपलं असं पेंडीचं पोतं ज्याला बोंद्री म्हणतो आपण, जे ज्यूटचे धागे असतात म्हणजे सुतळी म्हणतो ना आपण, त्याची असणारी हे पेंडीचे पोते घ्यायचे, ह्याला लांब करायचं आणि याचं एक जसं चवळ कसं तयार करतो आपण त्या पद्धतीने एक लांबूर असं करायचं आणि आपल्या शेडचं जे बाहेरचा भाग आहे तिथं काय करायचं, असं आपण एखादं ते असते ना एकाखाली एक एकाखाली एक असे आपण लटकून टाकायचे. मग काय करायचं, मग त्याला छोटे छोटे छिद्र पाडायचे, एक नॉमिनल छिद्र किंवा नाही पाडले तरी जमतात. तर त्याच्यावर तुम्ही काय करायचं, तास 2 तासानं पाणी टाकत राहायचं. होणार काय, बाहेरची येणारी उष्ण हवा त्या असणाऱ्या बोंद्रीला धडकणार. बोंद्री थंड आहे त्यामुळं उष्ण हवा जी आहे त्या बोंद्रीला धडकल्यामुळं त्या असणाऱ्या दोघांचं ॲक्शन विथ रिॲक्शन होईल आणि आतमध्ये येणारी हवा तेवढी उष्ण असणार नाही, ती थंड असणार. याला म्हणतात आपलं गावरान कूलर. हे लावून टाकायचं.
त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला तिसरा भाग जो करायचा आहे तो काय करायचा आहे की चहूबाजूंनी दरवाजा सोडून आपल्याला तुळशी लावून टाकायची। तुम्ही म्हणताल हे तर पावन असणारं हे रोपटं आहे की ह्याचं आपण देवतुल्य मानतो, पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ही एक अशी वनस्पती आहे की ज्याचा योग्य वापर केला तर आपल्या कुक्कुटपालनात आमूलाग्र बदल होऊ शकतो। आपल्या शेडच्या चहूबाजूंनी जर तुळशीचे आपण या ठिकाणी लागवड केली तर याच्या माध्यमातून काय होणार, बाहेरून येणारी जी गरम हवा आहे ती त्याच्या सानिध्यात येईल व तुळशी एवढी शीतल असते की पूर्ण गरम हवेला स्वतःकडे घेईल व स्वतः त्या ठिकाणी थंड हवा पार्सल करेल या शेडच्या आतमध्ये। दुसरी गोष्ट, तुळस ही काय करते, 24 तास ऑक्सिजन देते आणि जे ऑक्सिजन कमी पडल्यामुळं हार्ट स्ट्रोकमुळं आपल्याला या ठिकाणी उन्हाळ्यात गावरान कोंबड्या किंवा कोंबडे दगावताना दिसतात, तर याही समस्येतून सुटका होईल। त्यामुळे तुळशीला चहूबाजूंनी लागवड करून टाका। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं काम काय करायचं आहे आपल्याला की साईडला जे आहे ना, तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे असणारे जे वेल म्हणतो ना आपण, भोपळ्याचा वेल म्हणा, दुधी भोपळा म्हणा किंवा त्या ठिकाणी आपण म्हणा कारल्याचा वेल, काकडीचा तर नाही जमायचं, पण हे जे काही वेल येतं ज्याचे पानं मोठे मोठे आहेत असे कोणते पण वेल घ्या, हे आपल्या शेडच्या चहूबाजूंनी आता लावून टाका। तुम्ही जर आज लावले तर जोपर्यंत कडक उन्हाळा चालू होईल, कडक ऊन पडेल, तोपर्यंत हा जो असणारा वेल आहे तो शेडवर जायला तयार होईल आणि मग त्याला जर शेडच्या टीनवर सोडून दिलं सिमेंटच्या पत्र्यावर तर काय होते, सूर्याची येणारी ती थेट उष्णता आहे ती त्या पानांवरती पडेल, ती डायरेक्ट त्या सिमेंटच्या पत्र्यावर पडणार नाही, त्या टीनच्या पत्र्यावर पडणार नाही, ज्यामुळे 3-4 डिग्री सेल्सिअस तापमान कमी करण्यात आपल्याला यश प्राप्त होईल। त्याचबरोबर आता एक मुद्दा शेवटचा राहिला की जो टीनचे पत्र आहेत, समजा आपण असं हे टीनचे पत्र खालून तर पांढरा कलर मारलाय, तर या टीनच्या पत्राच्या वरती काय करायचं आपल्याला या ठिकाणी ऊसाची पाचड, त्यानंतर कडब्याच्या पेंड्या, तुराट्या, पराठ्या जे काही तुम्हाला स्वस्तात स्वस्त उपलब्ध होईल ते टाकून द्यायचं, याच्यावर वेल सोडून द्यायचे, बस तुमचं काम संपलं। तुम्हाला सांगतो बाहेरचं तापमान 85 डिग्री सेल्सिअस असेल तर त्यावेळेस 10 डिग्री सेल्सिअसने आपल्या शेडच्या आतमधलं तापमान कमी असणार, म्हणजे 35-36 डिग्री सेल्सिअस, आणि तुम्हाला सांगतो 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत गावरान कोंबडीला उष्णतेचा दाह अजिबात भासत नाही। आणि याच्यामुळं कडक उन्हाळ्यामध्ये जर हे मुख्य 5 बदल आपण आपल्या शेडमध्ये केले तर तुम्हाला सांगतो 0 रुपयात आपण या कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबडीचं 100% संरक्षण करू शकतो आणि आपल्या फार्ममधील मृत्यूदर हा 0 करण्यात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते। तर मित्रांनो या पद्धतीने हे 5 उपाय मी पुन्हा एकदा पटापट सांगून देतो की आतमध्ये टीनचा पत्रा त्याला पांढरा कलर द्या, दुसरी गोष्ट ताडपत्र्या वरी टाकून द्या, तिसरी गोष्ट टीनच्या वरी ऊसाची पाचट, तुराट्या, पराठ्या नाही तर कडब्याच्या पेंड्या टाका, त्यानंतर चौथी गोष्ट साईडला जे आहे तर बोंद्री लावून टाका, बोंद्रीवर पाणी टाकत राहा, त्याच्यामुळे आतमधली हवा जी आहे ती थंड होईल। त्यानंतर 5वी गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी आपण की तुळशीची लागवड साईडने करा, ज्यामुळे ऑक्सिजन सप्लाय 24 तास होऊन हार्ट स्ट्रोकमुळे जे कोंबडे मरतात ते दगावणार नाहीत। आणि दुसरी गोष्ट, जी असणारी गरम हवा आहे ती हवा स्वतः तुळस खेचून घेते आणि शीत हवा आतमध्ये सोडते, यामुळे आमूलाग्र फायदा आपला होईल। आणि सरते शेवटी तुम्हाला वेल लावायचे साईडला आणि हे वेल त्या ठिकाणी शेडच्या वर सोडून द्यायचे, म्हणजे कडक उन्हाळ्यामध्ये कडक उन्हापासून जी थेट उष्णता आपल्या शेडच्या आतमध्ये प्रवेश करून आपल्या कोंबड्यांना त्रास देऊ शकते, याच्यामुळे 100% सांगतो आपल्या कोंबड्यांचा बचाव होणार। आपल्या शेडला या उन्हाळ्यात असं करा जणू काही शिमला, जणू काही काश्मीर थंड हवेची ठिकाणं असतात ना, तिथं कसं उन्हाळ्यात सुद्धा थंडी वाजते तसं करून टाका। तर ही गावरान एसी आपल्या गावठी कोंबड्यांना त्या ठिकाणी खरेदी करून द्या, जी की मिळत आहे सध्या 0 रुपयात। तर हा बदल करणं गरजेचं आहे मित्रांनो। हा विनोदाचा भाग होता की 0 रुपये, परंतु खरंच याला काही खर्च लागत नाही, पण मायबाप कुक्कुटपालक बांधवनो फार कष्टानं तुम्ही तुमच्या व्यवसायाला वर आणतात, पण अशा छोट्या मोठ्या गोष्टीचा बदल होणं गरजेचं आहे। हा जर बदल परावर्तन म्हणून, परिवर्तनाचा एक नियम म्हणून जर तुम्ही करत गेला तर 100% तुम्हाला यश संपादन करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही। पण मुख्य गोष्ट काय की कधी आपण या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सर्च करतो, त्या मिळत नाहीत, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं, या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, पण तुम्हाला आजवर सांगणारं कुणी नव्हतं, शिकवणारं कुणी नव्हतं, म्हणून तुम्ही मागे पडले। कोणत्या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर एक मार्गदर्शक हवा। अहो तुम्ही जसे माझे विद्यार्थी बनायला तयार आहेत तसे मी तुमचा एक शिक्षक, मी एक तुमचा मार्गदर्शक बनायला तयार आहे। आज या गावरान कुक्कुटपालनात कुणी सांगणारं नव्हतं म्हणून काय आपण हातावर हात ठेवून बसायचं का? तर अजिबात नाही। ज्ञान हे द्यायचं असते, ज्ञान हे फक्त साठवून ठेवून त्याला बुरशी येऊ द्यायची नसते। मग अशा परिस्थितीत मी जो विचार केलाय की तुमच्या असणाऱ्या छोट्या मोठ्या समस्यांचं सोल्युशन करण्यासाठी मी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलाय।
याच्यामध्ये तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन तुम्हाला तर दिलं जाईल, त्याचबरोबर तुम्हाला समस्या येण्या अगोदर सोल्युशन दिलं जाईल. म्हणजे तुमच्या गावरान कुक्कुटपालनात या अडचणी येऊ शकतात हे अगोदरच तुम्हाला सांगितलं जाईल, ज्यामुळे तुमच्या गावरान कुक्कुटपालनात अजिबात अडचणी येणार नाही, तो ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकण्याची तुमची इच्छा होईल पूर्ण. इतर जण माझ्यासोबत आज जॉईन झालेत. महाराष्ट्रातील इतर जण माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन ते लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. मग आपल्यालाही कमवायचा आहे का? काय गावरान कुक्कुटपालनाला आपण सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमावू इच्छित? काय गावरान कुक्कुटपालनाला करिअरचा ऑप्शन म्हणून आपल्याला निवडायचे? जर या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडायचे, व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा, तर अचूक मार्गदर्शन घेण्यासाठी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी एक कॉल करा. लखन सरांना नंबर आहे 8421826262. लखन सरांना कॉल केला की लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर 8421826262 स्वतःचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 8265089460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे अचूक व मार्गदर्शन आपल्याला मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल 100% पूर्ण. तर मित्रांनो, याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही 36 जिल्ह्यांत 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर 8421826262 स्वतःचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्याच्यामध्ये बघितलं की आता उन्हाळा चालू होणार आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा आपल्या गावरान कोंबड्यांना अडचणीत आणू शकतात. यापासून संरक्षण करायचं असेल तर शेडमध्ये हे 5-6 बदल करून घ्या, जे की 0 रुपयात होऊ शकतात, ज्यामुळे आपल्या गावरान कुक्कुटपालनात गावरानी एशी लावली तर तुमच्या सर्व चिंता दूर होऊन जातील. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही समस्या असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील. हा संपूर्ण व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.